चारचाकी वाहनावर गोळीबार करणारा आरोपी जेरबंद, देशी बनावटीचे पिस्टल जप्त, विटा पोलिसांची कारवाई। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात विटा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 70,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 206/2026 अन्वये आर.मॅक्ट 1959 कलम 3, 25, 27 तसेच BNS कलम 324 उपकलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी बाळासाहेब आकराम गुजले वय 65 राहणार लेंगरे तालुका खानापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपास सुरू होता। 15 मे 2026 रोजी रात्री 9:30 ते 16 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान लेंगरे गाव हद्दीत फिर्यादी यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता। या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश उर्फ सुंदर्या दगडू खिलारे या वय 20 राहणार लिंगरे याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दुसरा आरोपी प्रथमेश उर्फ पिन्या मुकुंद शिंदे याने लपवून ठेवलेले पिस्टल पोलिसांनी जप्त केले। या कारवाईत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कनसे, अमोल पाटील, महेश संकप्पाळ, विलास मोहिते, करण परदेशी, उत्तम माळी, अक्षय जगदाळे, वैभव कोळी, विजय पाटणकर, महेश देशमुख, किरण खाडे, इम्रान महालकरी यांच्यासह विटा पोलीस ठाणे व सायबर पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित कनसे करीत आहेत।